बिग बॉस मधील एक महिला कलाकार आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे, व्हायरल आहे. लाखो तिचे फॉलोअर्स आहेत. मग या महिला कलाकाराला एका व्यावसायिकानं थेट ऑफर दिली आणि सांगितलं की एक रात्र माझ्यासोबत घालव, तुला 50 लाख रुपये देतो. आणि यासोबत असं सुद्धा सांगितलं की तुझी जी काही कंडिशन आहे, सिच्युएशन आहे, ती तुझ्यावर डिपेंड आहे आणि जागा फक्त माझी असेल. मी त्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी तू ये, मी तुला 50 लाख रुपये देतो. असं एका महिला कलाकाराला सांगितल्यानंतर ती महिला मोठ्या प्रमाणात विचारात पडली. काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं. अखेर तिनं ती ऑफर धुडकावून लावली आणि या गोष्टीकडं इग्नोर केलं. नेमकं कोण आहे ती महिला कलाकार हेच आपल्या या ठिकाणी बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलंय ते घडलंय वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित सोबत. चंद्रिका दीक्षित ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे, व्हायरल आहे. लाखोमध्ये तिचे फॉलोअर्स आहेत आणि ती बिग बॉस OTT मध्ये सुद्धा पोहोचली होती. चांगल्या पद्धतीने खेळत होती आणि तिथूनच तिला एक मोठी प्रसिद्धी सुद्धा मिळाली होती. मग याच चंद्रिका दीक्षितला काही जण मॉडेलिंग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नेत होते, वेगवेगळ्या ऑफर देत होते आणि अशाच पद्धतीची एक ऑफर चंद्रिकाला एका व्यावसायिकानं दिली होती. तिला थेट मेल केला होता आणि त्या मेलमध्ये सांगितलं होतं की माझ्यासोबत एक रात्र घालव, तुला 50 लाख रुपये देतो आणि मग त्यासाठी तुला कंडिशन आणि सिच्युएशन तुझी असेल, फक्त जागा माझी असेल. अशी खुली ऑफर चंद्रिकाला दिल्यानंतर ती ऑफर चंद्रिकानं थेटपणानं नाकारली असं तिनं थेट एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि तिच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं, कशा पद्धतीनं घडलं, लोकांनी कशा पद्धतीनं तिला ऑफर दिल्यात हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता चंद्रिका दीक्षित ही तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या वादामुळं प्रसिद्ध झाली आहे. कारण की तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जमत नसल्यामुळं हे दोघं सुद्धा एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात करत आहेत. सिनेमामध्ये सुद्धा कास्टिंग काउचच्या शिकार अनेक तरुणी महिला होत असतात. त्यांना सुद्धा वेगवेगळी आश्वासनं, वेगवेगळी आमिषं दिली जातात. त्याच पद्धतीनं चंद्रिका दीक्षितला सुद्धा आत्तापर्यंत वेगवेगळी आश्वासनं दिले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तू हे कर, तू ते कर, तुला हे करावं लागेल, कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे सगळं करावंच लागतं. जर तू हे केलं नाही तर तू पुढं जाणार नाही, तुझं भविष्य उज्ज्वल होणार नाही, असं सुद्धा चंद्रिकाला सांगितलेलं आहे. पण मात्र चंद्रिका दीक्षित ही सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी काहीही बोलते, काहीही सांगते असं सुद्धा काही जणांना वाटतं. म्हणूनच चंद्रिकानं मुलाखतीमध्ये सांगितलंय की ज्या व्यक्तीनं तिला मेल केला होता, 50 लाख रुपयाची ऑफर दिली होती, त्याचे तिच्याकडे स्क्रीनशॉट सुद्धा आहेत आणि ती त्यांना दाखवू सुद्धा शकते. आता चंद्रिकानं असा दावा केलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? खरंच चंद्रिका दीक्षित सारख्या महिला कलाकाराला 50 लाख रुपयाची ऑफर कोणी दिलेली असेल का? का या अगोदर ज्या पद्धतीनं प्रसिद्ध होण्यासाठी चंद्रिकानं काही स्टंट केले होते, हा सुद्धा तिचा स्टंटच असेल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.